तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, किंवा स्वामी कार्या पैसादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. विठला विठला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीका. यदा तु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा काहीच नेने बोलितो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण, हो यश कळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता विठला विठला. या परिसरातील सगळ्या हनुमंतरायाच्या भक्त मंडळीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मला असं वाटतं की फार पूर्वीचं मंदिर, आपण वेगवेगळ्या तांड्याला राहत होता. इथेही पूर्वीचं नक्की गाव असलं पाहिजे. गाव असेल तिथं हनुमंतरायाचं मंदिर असते. हनुमंतराय आपल्या गावामध्ये होते आणि काही कारणास्तव आपण हनुमंतरायाला सोडून गेले. पण हनुमंतराय मात्र तेव्हापासून आपल्या गावाचं रक्षण करत होते, या परिसराचं रक्षण करत होते. आणि म्हणून या ठिकाणी अनेक दिवसाचं मंदिर, एखाद्या वेळेला 400-500 वर्षाच्या अगोदरचं मंदिर हे मंदिर आहे. आणि या मंदिराचा आपल्या सगळ्या परिसराच्या योगदानातून आपण जीर्णोद्धार केला आणि अत्यंत प्रेमाने केल्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रेमाने केलेल्या गोष्टी लक्षात येत असतात. प्रेमाने केलेल्या गोष्टी लक्षात येतात. असं औपचारिक काही गोष्टी लक्षात येतात. पण या ठिकाणी मंदिर पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की किमान या मंदिराला राजेश भाऊ 30 ते 35 लाख रुपये खर्च आला असेल एखाद्याला, आहे ना. 32 लाखापर्यंत या मंदिराचा खर्च आपण केला आणि अत्यंत सुंदर मंदिर या ठिकाणी बांधलं. विषय असा आहे की नवीन मंदिराची उभारणी केल्यापेक्षा आपल्या संत महात्म्यांनी सांगितलं की जुन्या मंदिराचा आपण उद्धार केला पाहिजे. जुने मंदिर तसेच ठेवायचे, असं मधात बस, मधात आणि एका दोन्ही याच्या मधात बस. जुने मंदिरं तसेच ठेवून जर आपण नवीन मंदिरं बांधत गेलो तर मग जुन्या मंदिराचं काय? आपल्या पूर्वजांनी जे मंदिरं बांधून ठेवले त्या मंदिराचं काय? आणि बहुधा ज्या हनुमंतरायाच्या मंदिराशिवाय आपलं भागत नाही. एखादा घरातला माणूस गेला तरी सुतक फेडायला आपल्याला तिथंच जावं लागतं, बरोबर आहे ना. नवरदेव गावातून नवरी आणण्यासाठी निघाला तरी त्याचं दर्शन घेऊन जावं लागतं आणि घेऊन आला तरी तिथं जावं लागतं की आपण आणली म्हणून, नाही का. तू अजून तसाच आहे का, आपण घेऊन आलो असं म्हणून त्याला दाखवायला जावं लागतं. म्हणजे आपल्या घरातल्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने जे कामी पडतायत त्या हनुमंतरायाचे मंदिरं जीर्ण ठेवायचे आणि नवीन नवीन मंदिरं बांधायचे नाही. हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. हनुमंतरायाच्या साक्षीने सांगेल, गेल्या 11-12 पासून अभय महाराज आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करतो. आमच्या 24 तालुक्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 450 ते 450 मंदिराचा जीर्णोद्धार झाला. दरवर्षी 35 ते 40 मंदिराचा जीर्णोद्धार असतो पहा, आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा जीर्णोद्धार केला. दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि आपलं या ठिकाणावर प्रेम आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी सहकार्य केलं.
पण कोणीतरी पुढे होणारं भेटलं पाहिजे, कोणीतरी पुढं चालणारं भेटलं पाहिजे, कोणीतरी करून घेणारं भेटलं पाहिजे. म्हणून ते पुढं चालण्याची संधी, हे सगळं करून घेण्याची संधी हनुमंतरायाने आमच्या राजेश भाऊला दिली आणि त्यांनी अत्यंत समर्थपणे हे सगळं करून घेतलं. या वयामध्ये मला असं वाटतं की ही जर इच्छा असेल, या वयामध्ये आपल्या गावाचं चांगलं असावं अशी जर इच्छा असेल, या वयामध्ये असलेली इच्छा म्हणजेच त्या वयाचं भविष्य असते, ते पुढचे भविष्य असते. अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत जर राजेची असेल तर मला असं वाटते भविष्यामध्ये सुद्धा याहीपेक्षा मोठी पद्धत त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, हनुमंतराय ते दिल्याशिवाय राहणार नाही. असो, या मंदिराचा जीर्णोद्धार आपण केलाय. हा परिसर सुद्धा काही दिवसांनी अत्यंत सुशोभित दिसेल आपल्याला. या ठिकाणी अनेक झाडं दिसतील, मला रचना दिसते. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण आणखी काही वेळ इथं थांबलो पाहिजे. अशा पद्धतीने हा परिसर आपल्याला भविष्यामध्ये बनवायचा आहे आणि ती तयारी आपली दिसते. याबद्दल सुद्धा मी आपलं स्वागत करेल. आमचे भय महाराज, भय महाराजच नाही, अरे घरात भेट नाही का तू? घरात भ्यावंच लागते ना कोणाला. आमच्या कथेला सुद्धा एक दोन वेळेला होते आमचे अभय महाराज. त्यांनी या ठिकाणी येण्याचा आम्हाला अत्यंत आग्रह केला आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांच्या आग्रहामुळे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. अत्यंत उत्तम गायक या ठिकाणी आहेत, अत्यंत उत्तम पखवादे तुम्हाला भेटलेत, मृदंगे भेटलेत आणि अत्यंत उत्तम विनेकरी सुद्धा भेटलेत. विनेकरी मजबूत असले पाहिजेत. हार अत्यंत शोभून दिसतोय महाराज तुमच्याकडे. लग्नामध्ये सुद्धा इतका चांगला नसेल बहुतेक, होता का? इतका चांगला नव्हता ना? कसा होता मग? असा होता ना? अच्छा, हा चांगला आहे. असो, आपण सगळेजण अत्यंत प्रेमा, त्या पक्वादाला सवय अशी झाली की ते माईक शिवाय वाजतच नाही आता. असो, महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. अर्थात जो अभंग निवडला तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या पाठातला आहे. आज हा अभंग घ्यावा, यापेक्षा दुसरा अभंग कोणचा घेणार? महाराजांची स्तुती करणारा अभंग घ्यावा, महाराजांचा परिचय सांगणारा अभंग घ्यावा. म्हणून हनुमंतरायचा परिचय सांगणारा आजचा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा परिचय करून देतात. हा महत्वाचा परिचय आहे, हा महत्वाचा परिचय आहे. अनेक लोक अनेकांचा परिचय करून देतात, पण तो फार चांगला असतो आणि खरा असतो असं नाही. आपला भाऊ जर भावाचा परिचय करून देत असेल तर त्याच्यामध्ये स्तुतीचा भाग असतो, तो योग्य परिचय असेल असं मला वाटत नाही. एखादा बाप जर आपल्या मुलाचा परिचय करून देत असेल की बा आमचा हा मुलगा आहे, हा फार शिकलेला आहे, खूप शहाणा आहे, खूप समजदार आहे आणि खरं म्हणजे फार कर्तृत्ववान आहे, पण बाप जर सांगत असेल तर मला असं वाटतं तो खरा परिचय आहे असं आपल्याला मानता येत नाही. कारण तो त्याचा बाप आहे, त्याला त्याचं लग्न करायचं आहे, त्याच्यामुळे परिचय तर चांगलाच द्यावा लागेल ना. का असं काही सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येणार. बापाला तर अजिबात सांगता येणार नाही माझा मुलगा सज्जन आहे, अत्यंत सुंदर आहे आणि काय करतो, घेवाणदेवाण करतो, काय घेतो, झोप घेतो आणि काय देतो, जांभळ्या देतो, घेवाणदेवाण करतो. अर्थात वडील जर आपल्या मुलाचा परिचय करून देत असतील तर मला असं वाटतंय तो परिचय खरा आहे असं म्हणता येत नाही. पुढे ऐका, सासू जर आपल्या जावयाचा परिचय करून देत असेल तर तो तर मला वाटतं अजिबात खरा नाही, अजिबात खरा नाही. सासू आपल्या जावयाचा परिचय करून देताना म्हणत असते, मग बाई आमचे जावईच म्हणतात ना इकडे. अरे मला सांगत जा, मला जावईच म्हणतात. कोणाला? बहिणीच्या किंवा भावा म्हणजे मुलीच्या मालकाला जावई म्हणतात, त्याला लेक जावई म्हणतात. आणि बहिणीचा जो भाऊ असेल त्याला बहीण जावई म्हणतात. आमच्याकडे जावईच म्हणतात ना, जावई समजला. फार बदमाश जात महाराज आहे. कोणाची? कोणाची? फार भामटे. कोण? सगळ्यात विचित्र जर कोण असतील तर जावई म्हणजे कोण? तुम्ही आहे ना? बस.
एखादी सासू आपल्या जावयाचा परिचय करून देते, त्यावेळेला म्हणत असते, मग बाई आमचे जावई बुवा किती शिकलेत बाई, इतके शिकलेत बाई आमचे जावई बुवा, एका वर्गात आहे ना बाई 5-5 वर्ष शिकत होते आमचे जावई बुवा. हा परिचय, हा परिचय. एका वर्गात 5-5 वर्ष शिकणं म्हणजे जावयाची तुम्हाला कल्पना आलीशील की हा किती हुशार आहे म्हणून. एखादी सासू आपल्या जावयाचा परिचय करून देते, तो खरा परिचय नाही. भाऊभावाचा परिचय करून देतो, तो परा परिचय नाही. लोभापायी स्वार्थापायी तो परिचय असतो, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा परिचय करून देतात, हनुमंतरायाचा परिचय करून देतात, तो खरा परिचय आहे. कारण महाराज म्हणतात, देवा माझं तू चांगलं कर वा वाईट कर, मी कोणालाही साधू नाही म्हणणार. करशी तरी देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. हनुमंतराय जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जात आहेत. मला आज अभंगावर तर आहे त्या भावाने बोलायचंच आहे, पण मला असं वाटतं की आज मला माझ्या हनुमंतरायाचा परिचय करून द्यायचा आहे. हनुमंतराय कोण आहेत, हनुमंतरायाबद्दल बोलायचं आहे. लक्षात ठेवा, हनुमंतराय कोण आहेत असं जर तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर हे आहे की रामप्रभूची सेवा करायची इच्छा शिवजीची झाली. शिवजीला असं वाटलं की प्रभूची सेवा माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे, आणि प्रभूची सेवा करण्यासाठी ज्यावेळेला शिवजी निघाले, त्यावेळेला ज्या मालकाची आपल्याला सेवा करायची आहे आणि सेवाच करायची आहे म्हणून त्याचं अन्न घ्यायचं नाही, त्याचं वस्त्र घ्यायचं नाही आणि निवारा घ्यायचा नाही. मग हनुमंतराय वस्त्र घेऊन निघाले, वस्त्र घेऊन निघाले. मग हनुमंतराय ज्याची सेवा करायची आहे त्याचं अन्न स्वीकारायचं नाही, त्याचं वस्त्र स्वीकारायचं नाही, त्याचा निवारा घ्यायचा नाही आणि सेवा करायची आहे. मग हनुमंतराय अर्थात शिवजी रामप्रभूच्या सेवेसाठी निघाले. पार्वती म्हणाली, कुठं निघालात? म्हटले, प्रभूची सेवा करण्यासाठी. एकटेच जाणार का? म्हटले, हा एकटाच जाणार. मला नेणार नाही का? म्हटले, नाही नेणार, मला तिथं सेवा करायची आहे, तू माझ्यासोबत काही पाहिजे नाही, तू कशाला विनाकारण तुला घेऊन जायचं तिथं? नाही म्हटले, मी आल्याशिवाय राहणार नाही. अरे पण तू कशी येशील बाबा तिथं? मला सेवा करायची आहे, तिथं काही मी शिवजी नाही, मी मालक नाही, मी सेवक आहे तिथं, तुलाही सेवा करावी लागेल. म्हटले, मी सुद्धा प्रभूची सेवा करेल. अरे पण तू येशील कशी माझ्यासोबत? तिथं काही घर नाही, तिथं काही निवारा नाही, तिथं काही वस्त्र नाही, तू माझ्यासोबत कशी येशील? त्यावेळेला पार्वती म्हटली की मी तुमच्यासोबत येणार, येणार म्हणजे येणार, तुम्ही वानर व्हा, मी शेपटी होणार. म्हणून शिवजी वानर झाले आणि पार्वती शेपटी झाली. महाराज शेपटी म्हणून पहा, वानर मोबाईल राहू दे. वानर म्हटलं की ते पुल्लिंगी आहे आणि शेपटी म्हटलं की स्त्रीलिंगी आहे. शेपटी आहे ना, स्त्रीलिंगी आहे. तुझं गाव जोड आहे का इथं? शेपटी म्हटलं की स्त्रीलिंगी आहे, वानर म्हटलं की पुल्लिंगी आहे. म्हणून शिवजी प्रत्यक्ष वानर झाले आणि त्या ठिकाणी पार्वती शेपटी झाली, पार्वती शेपटी झाली. आणि म्हणून शिवजीनेच हनुमंतरायाचा अवतार घेतला. आणि त्या ठिकाणी शिवजी ज्या वेळेला महाराज ही सगळी पृथ्वी खऱ्या अर्थाने वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. वत्साचं रूप धारण करून ब्रह्मदेवाजवळ ही पृथ्वी गेली. या पृथ्वीवर जो अत्याचार झालाय तो आता मला सहन होत नाही, त्याचा मला भार झालाय. म्हणून ज्यावेळेला ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ब्रह्मदेवजी आणि सगळे देव शिवजीकडे गेले. आणि शिवजीकडे गेल्यानंतर शिवजीला त्यांनी सांगितलं की आपण क्षीरसागरामध्ये गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे? म्हटले, प्रभूची स्तुती करण्यासाठी गेलं पाहिजे, वैकुंठामध्ये गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे? म्हणजे प्रभूने इथं यावं आणि खऱ्या अर्थाने या पृथ्वीवरचा हा दुष्टाचा बोजा कमी करावा, म्हणून त्यांची स्तुती करण्यासाठी आपण गेलं पाहिजे. ऐका, शिवजी काय म्हणतायत? लेको, पागल आहे का तुम्ही? प्रभूची स्तुती करण्यासाठी क्षीरसागरात जाण्याची काय गरज आहे? प्रभूची स्तुती करण्यासाठी वैकुंठामध्ये जाण्याची काय गरज आहे? म्हटले, तू कुठं नाही, तू कुठं नाही.
शिवजी म्हणतायत हरी व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रगट होई मैं जाना, प्रेम से प्रगट होई मैं जाना, प्रेम से प्रगट होई मैं जाना, प्रेम से प्रगट होई मैं जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना, देश काल दिशी विधिशी माही, अरे कहू असो कहा जहा प्रभू नाही, अशी कोणची जागा आहे की ज्या ठिकाणी विठ्ठल जडी तळी भरला, नित्य भावना युरला. आकाश कुठं नाही, आकाश कुठं नाही, त्याचं उत्तर हेच आहे, आकाश कुठं नाही. आकाश हे सर्वत्र वसावे. वायू कुठं नाही, वायू कुठं नाही. ए पोरो, वायू कुठं नाही, इकडे पहा माझ्याकडे. वायू कुठं नाही, याचं उत्तर हेच आहे, वायू कुठं नाही. असंच आहे ना, वायू कुठं नाही याचं उत्तर हेच आहे, वायू कुठं नाही. आकाश कुठं नाही, आकाश कुठं नाही याचं उत्तर हे आहे की आकाश कुठं नाही. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण. हो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण जगत तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन हे सर्व ठिकाणी आहे, वायू हा सर्व ठिकाणी आहे, तसा प्रभू सुद्धा सर्व ठिकाणी आहे. म्हणून सज्जनानो, ही सगळी देवलोक एका उंच पर्वतावर उभे राहिले. चित्र लक्षात घ्या, सगळ्यांनी देवाची स्तुती केली. जय जय सुरनायक जनसुखदायक, कृपाळुवा भगवंता, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंदगना विनाशा, सकळ देवाधिदेवा. सगळ्या देवांनी ऐका बरं का, सगळ्या देवांनी स्तुती केली. नंतर आकाशवाणी झाली की देवांनो घाबरू नका, येणार आहे मी, येणार आहे मी. कुठं येणार आहे, मी अयोध्येमध्ये येणार आहे. कुठं कुणाच्या घरी येणार आहे, दशरथाच्या घरी येणार आहे. दशरथाच्या घरी मी येणार आहे. मग आम्ही काय करायचं, आम्ही काय करायचं म्हटले, आपल्याला रावणाला मारायचं आहे, रावणाचा त्या ठिकाणी उद्धार करायचा आहे. मग आम्ही काय करायचं, देवाने विचारलं. सगळ्या देवांना सांगितलं की तुम्ही जंगलामध्ये जायचं आणि काय व्हायचं, वानर व्हायचं. वानरच का व्हायचं याचंही कारण सांगतो. रावणाने मरण मागितलं होतं, पण कोणाकडून मागितलं होतं, माणसाकडून आणि वानराकडून मागितलं होतं. ब्रह्मदेवाला माझं मरण असायला हरकत नाही, पण ते एक तर वानराकडून असलं पाहिजे, नाही तर माणसाकडून असलं पाहिजे. मग मी माणूस म्हणून येणार आहे, तुम्ही वानर म्हणून या. म्हणून रामप्रभू भगवान प्रत्यक्ष माणूस म्हणून आले, म्हणजे श्रीराम. आणि सगळे देवांना सांगितलं की तुम्ही वानर व्हायचं आहे, आणि सगळ्या देवांनी वानर व्हायचं ठरवलं. आता पुढे ऐका, लहान लहान जे देव होते ना, राहू दे, मधात नाही यायचं ना रे, मधात काय यायचं, येऊ नको आता मधात. हे सभा नसते, हे कीर्तन असते, सभा वेगळी आहे. इकडे ठेव, आता ठेव इकडे. सभेत आणि कीर्तनात फरक असते. हा, काय हरकत नाही, आता नको येऊ. हा, तुम्ही सगळेजण वानर व्हा. आणि त्या ठिकाणी सगळे वानर झाले. आणि सज्जनानो, त्या ठिकाणी लहान लहान देव, लहान लहान वानर झाले, आणि शिवजी मोठं वानर झाले, ते म्हणजे हनुमंतराय. ध्वजस्तंभावरी वानरू, पुढे तो मूर्तिमंत शंकरू,
सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाच्या रथावर बसलेले कोण? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. शिवजीचा प्रत्यक्ष अवतार म्हणजे माझे हनुमंतराय. शिवजीचा अवतार म्हणजे हनुमंतराय. हनुमंतराय आहे, शिवजी आहे, शिवजीच हनुमंतराय आहेत. पण त्यावेळेला ते देव आहेत, आता ते भक्त आहेत. त्यावेळेला देव आहेत, आता ते सेवक आहेत. आणि सेवा करण्यासाठी मला माझ्या मालकाकडून अन्न घ्यायचं नाही, माझ्या मालकाकडून निवारा घ्यायचा नाही, माझ्या मालकाकडून वस्त्र घ्यायचे नाहीत. म्हणून हनुमंतराय वानर होतात महाराज. आणि हनुमंतराय आपल्या मालकाला वस्त्र मागत नाही, वस्त्र घेऊन येतात. निवारा मागत नाही, झाडावर राहतात. आणि अन्न मागत नाही, झाडाचा पाला खातात. याला सेवा म्हणतात. ही खरी सेवा आहे. मालकाकडे काहीच मागायचं नाही, फक्त सेवा करायची. आणि अशी जर सेवा असेल ना, तर मालकापेक्षा सुद्धा सेवकाचं नाव मोठं झाल्याशिवाय राहत नाही. रामरायाच्या सेवका धन्य धन्य म्हणे तुका. धन्य धन्य म्हणे तुका. धन्य धन्य म्हणे तुका. रामरायाच्या सेवका धन्य धन्य म्हणे तुका. धन्य धन्य म्हणे तुका. धन्य धन्य म्हणे तुका. सेवा करत असताना मालकाला मागायचं नाही महाराज काही. आणि मालकाला जर तुम्ही मागत असाल तर खऱ्या अर्थाने तो व्यवहार झाला, ती सेवा नाही. सेवा करणाऱ्याने अशी सेवा करायची, अशी सेवा करायची की मालक प्रसन्न झाला पाहिजे. आणि अशी सेवा करणाऱ्या सेवकाला मालक आपल्यापेक्षा सुद्धा मोठं बनवल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कोण्याही गावामध्ये जा, श्रीरामाचे मंदिर आहे, बरोबर आहे ना विनेकरी? तुमचं लक्ष नव्हतं म्हणून विचारलं. तुम्ही कोण्याही गावामध्ये जा, श्रीरामाची मंदिर आहेत, बरोबर आहे ना? मग तेच म्हणतो, मग तेच. तुम्ही कोण्याही गावामध्ये जा, श्रीरामाची मंदिर आहेत. तुमचंही लक्ष नाही. इथे या, इथे पुढे यायचे, लक्ष द्या. आता तुम्ही कोण्याही गावामध्ये जा, श्रीरामाचे मंदिर आहेत. हा नाही, कोण्या गावात आहे, कोण्या गावात नाही. पण या देशातल्या कोण्याही गावामध्ये जा, माझ्या हनुमंतरायाचे मंदिर आहे. असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये या सेवकाचं मंदिर नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ऐका ऐका, मला हे सांगू द्या. हा सेवक वानर होतो आणि जातो कुठं? जंगलामध्ये जातो. कुठं राहतो? सुग्रीवाकडे राहतो, वालीकडे राहतो आणि प्रभूची वाट पाहतो. प्रभूने सांगितलंय तिथं राहायचंय, मी तिथे येणार आहे. वालीचं आणि सुग्रीवाचं भांडण होतं, ऐकताय ना? पण तुम्ही, मी लय पोटापासून सांगतो, तुम्ही लक्ष देताय ना सगळं? काय गाडी आहे, गाडी गाडी आहे, गाडी आहे, गाडी गाडी आहे, गाडी आहे. वालीचं आणि सुग्रीवाचं भांडण होतं. भांडण का होतं तो पाहून घ्या, मुद्दा म्हणजे मुळात पाहून घ्या का होतं म्हणून. वालीचं आणि सुग्रीवाचं भांडण होतं आणि वाली आपल्या भावाला ना सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून देतो. ऐका ऐका. आणि घराच्या बाहेर काढून देतो त्यावेळेला सुग्रीव ऋषमुख पर्वतावर राहतो. ऋषमुख पर्वतावर राहतो याचं कारण असं आहे की वाली या ठिकाणी येऊ शकत नाही, त्याला ऋषीचा शाप आहे आणि म्हणून तिथं राहतो. आता पुढे ऐका. सुग्रीव राज्यातून निघत असताना सुग्रीव सत्ता सोडतो, सुग्रीव संपत्ती सोडतो. ऐकता का तुम्ही? सुग्रीव सत्ता सोडतो, सुग्रीव संपत्ती सोडतो, सुग्रीव सौभाग्यवतीला सुद्धा सोडतो. पण सुग्रीव साधूला सोडत नाही, म्हणजे हनुमंतरायाला सोडत नाही.
सत्ता गेली तरी चालेल, श्रीमंती गेली तरी चालेल आणि सौभाग्यवती गेली तरी चालेल महाराज, फक्त साधूला सोडू नका, तो तुम्हाला हे सगळं प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. पण नेमका आपण याच्यासाठी साधूला सोडतो. तुम्हाला शपथ घेईल मी, सत्ता जाऊ द्या, संपत्ती जाऊ द्या, सौभाग्यवती जाऊ द्या, फक्त साधूला सोडू नका. ते साधू तुम्हाला सत्ताही मिळवून देतील आणि फक्त सत्ताच नाही तर सत्ताधीशही मिळवून देतील, सत्ताधीशही मिळवून देतील. म्हणून सुग्रीव तहरह सजीव सहित सुग्रीवा आवत देखी अतुल बल सीवा बहुरी रघुराया ऋषमुख पर्वत नियर आया तहरह सचिव सहित सुग्रीवा आवत देखी अतुल बल सीवा. सुग्रीव हनुमंतरायाला घेऊन तिथे राहतो आणि बघा, ज्या वेळेला राम प्रभू जानकीचं हरण होतं, रावण जानकीला घेऊन जातो, प्रभू शोध लावत 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 ऋषमुख पर्वताच्या जवळ येतात. ऋषमुख पर्वताच्या जवळ आल्यानंतर तो भयभीत असलेला सुग्रीव हनुमंतरायाला म्हणतो की हनुमंतराय, हो हनुमंताजी, काय म्हणते, सचिव होते ते, अरे हनुमान, कोणीतरी वालीने मला मारायसाठी पाठवलं बघ यांना, तू यांचा परिचय घेऊन ये. क्षत्रिय दिसतात, शूर दिसतात, तरुण दिसत आहेत, वाली तर नाही होऊ शकत, नक्की मला मारण्यासाठी वालीने यांना पाठवलेलं असलं पाहिजे, म्हणून तू यांचा परिचय घेऊन ये. आता ऐका, हनुमंतराय त्या ऋषमुख पर्वताच्या खाली येत आहेत आणि त्यांचा दोघांचा परिचय घेतात. परिचय घेत असताना हनुमंतराय त्या दोघांना विचारतात, ओ तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरहू बनबीरा कठिन भूमि कोमल पदगामी कवन हेतु विचरहु बन स्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा कठिन भूमि कोमल पदगामी कवन हेतु विचरहु बन स्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा. हनुमंतराय खाली उतरतात. रामप्रभू आणि लखनजी समोर उभे आहेत. चित्र लक्षात घ्या. हनुमंतराय समोर उभे राहतात आणि त्या दोघांना विचारतात, ओ तुम श्यामल गौर शरीरा, एक श्याम आहे, एक गौर आहे, क्षत्रिय रूप फिरवू बनबीरा, क्षत्रियाचा वेश धारण करून तुम्ही या वनामध्ये फिरताय. कठीण भूमी, हे भूमी कठीण आहे, कोमल पदगामी, आपले पाय कोमल आहेत, कवन हेतू विचारऊ बन स्वामी, असा कोणचा हेतू घेऊन तुम्ही फिरताय इतक्या कोमल पायाला, या कठीण भूमीमध्ये कोण फिरायला लावते, का फिरताय आपण, असं ज्या वेळेला हनुमंतरायाने विचारलं त्यावेळेला रामप्रभूने आपला परिचय दिला. कौशलेश दशरथ के जाये हम पितु बचन जानी बन आए नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सुकुमारी सुहाई. बाबा, खरं म्हणजे आमचा परिचय विचारता का? आता ओळख नाही बरं, अजून ओळख व्हायची आहे, ओळख व्हायची अजून. आमचा परिचय विचारता का? म्हटलं हा बाबा, तुमचा परिचय. हनुमंतराय म्हणतात, तुम्ही कोण आहात, कशासाठी फिरताय? बाबा, आम्ही दशरथाची मुलं आहोत. तुमचं नाव काय? माझं नाव राम आहे. हा माझा भाऊ आहे, याचं नाव लक्ष्मण आहे. नाम राम लक्ष्मण दो भाई. आणि हनुमंतरायाचे नेत्र जरा ढिले होतात आणि हनुमंतराय म्हणतात, खरं सांगू का बाबा, आम्ही वनवासामध्ये आमच्या आईवडिलांनी सांगितले म्हणून आलो.
आमच्या आईबाबाची इच्छा होती म्हणून आम्ही वनवासामध्ये आलो बाबा, पण आम्ही येताना दोघं नव्हतो हो बाबा, आम्ही तिघं होतो. संग नारी सुख मारी सुहाई. माझी सौभाग्यवती सोबत होती, तिचं नाव सीता आहे. मग काय झालं, रावण घेऊन गेला. त्याचा शोध लावण्यासाठी निघालो आम्ही. रावण घेऊन गेलाय, आमच्या सौभाग्यवतीला घेऊन गेलाय रावण घेऊन गेलाय. हा रावण घेऊन गेलाय. तिचा शोध लावत लावत निघालो बाबा. बरं झालं तुमची भेट झाली. असं वाटतं की तुमची मदत होईल आम्हाला आता. हनुमंतरायाने ओळखलंय महाराज की आपले मालक आहेत. मालकाची आणि आपली भेट झाली. आज आपलं भाग्य आहे. इतक्या दिवसापासून ज्याची वाट पाहत होतो त्याची भेट झाली मला आज. मग हनुमंतरायाचे नेत्र ढिले झाले आणि प्रभूने विचारलं, बाबा आमचा परिचय तर आम्ही सांगितला, पण तुमचा काय परिचय आहे, तुमचा काय परिचय आहे. त्यावेळेला हनुमंतरायाने आपला परिचय दिला. प्रभू खरं सांगू, मी कोण आहे माहीत आहे तुम्हाला. म्हटले कोण आहात आपण, कोण आहात आपण. प्रभू माझा एक परिचय नाही, माझे 3 परिचय आहेत. कोणचे कोणचे परिचय आहेत. तुम्ही देहदृष्टीने मला विचारत असाल तर मी तुमचा सेवक आहे, तुमचा दास आहे. जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर तुम्ही आणि मी एक आहे. जीवदृष्ट्या तू दासवहम, देहदृष्ट्या तू दासवहम, जीवदृष्ट्या तदंशका, आत्मदृष्ट्या तमेवाहम इति मे निश्चलामती. आणि हनुमंतरायाने आपला परिचय सांगितल्यानंतर महाराज काय सांगाव तुम्हाला, माझ्या प्रभूला इतका आनंद झाला. हनुमान तू, म्हटले हा मी. आणि त्यावेळेला प्रभूने हनुमंतरायाला जे आलिंगन दिलं ना, ते पहिलं आलिंगन होतं. आजही आपण जो फोटो पाहतो ना हनुमंतरायाच्या आणि रामप्रभूच्या आलिंगनाचा, तो ऋषमुख पर्वताच्या जवळचा फोटो आहे. तो पहिला फोटो आहे. हनुमंतरायाला आलिंगन दिलं. आता ऐका, हनुमंतरायाला आलिंगन दिल्यानंतर त्यावेळेला रामप्रभू म्हटले, खरं सांगू का हनुमान, खरं सांगू का. म्हटले काय प्रभू, तू मला लक्ष्मणापेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहेस. लक्ष्मणापेक्षा दुप्पट प्रिय आहे. दुप्पट समजते ना तुम्हाला, दुप्पट प्रिय आहेस. लक्ष्मणापेक्षा दुप्पट प्रिय आहे असं म्हटल्यानंतर महाराज लखनजीला थोडं वाईट वाटलं. नवीन भेटतोय हा, काही परिचय नाही, पहिलाच परिचय आहे. आम्ही लेका 14 वर्ष सोबत राहिलो, काही खाल्लं नाही, झोपलो नाही, 14 वर्ष झोपणार नाही अशी प्रतिज्ञा करून आलो. 14 वर्ष काही खाणार नाही अशी प्रतिज्ञा करून आलो. आणि हा नवीन कोणीतरी भेटले. मोबाईल नका पाहू महाराज, मोबाईल तुम्ही खाली मोबाईल पाहून राहतो काय, खाली मोबाईल आहे, ठेवून द्या त्याला. मला मोबाईल पाहणार तर खूप हे होतं. नंतर आहेस ना आपण सोबतच आहोत. विठाल 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 विठाल. ठेवून द्या तो खाली, ठेवून द्या. बस तुमचा आहे का तो, घ्या मग. तुम्ही कशाला द्याल त्यांचे. काही मॅसेज पाहिजे ना, तर मॅसेज चालू आहेत का, नाही झाले का मॅसेज, झाले यांचे तुमचे झाले का मॅसेज, झाले. मग कशाला मोबाईल पाहता तुम्ही आता, नाही झाले ना, मग पहा. विठाल 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 विठाल. काय सांगत होतो, वाईट वाटलं. मागे गेले तुम्ही, मधातलं सोडलं तुम्ही त्या मोबाईलच्या नादात. ते झाली आता. लक्ष्मणजीला वाईट वाटलं. हा लक्ष्मणाला वाईट वाटलं. तू मला लक्ष्मणापेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहेस असं म्हटल्यानंतर लखनजीला वाईट वाटणं साहजिक होतं महाराज. लखनजी म्हटले, प्रभू इतक्या दिवसापासून आम्ही पक्षाचं काम करतो, नाही का, किती दिवसापासून, कोण्या पक्षाचा, कोण्या पक्षाचं, कोणाच नाही. किती वर्षापासून,
इतक्या दिवसापासून राव आम्ही 25-30 वर्षापासून पक्षाचं काम करतो. आमचा तिकिटाचा विचार होत नाही ना. हे कोणी आलंय नवीन त्याने पैसे दिले म्हणून काय तुम्ही त्याला तिकीट देणार? आम्ही पक्षाचं कार्यकर्त्याचं काय का हो भाऊ? बरोबर आहे ना. पक्षावाल्याचा विचार पक्षावाल्यानं केला पाहिजे का नाही? पण तसं होत नाही. 4 वर्ष आपल्याकडून काम करून घेतात. नंतर एखादा नवीन आला आणि त्याने जास्त दिलं की त्याच्याकडे तिकीट निघून जाते. आणि म्हणून इतक्या दिवसापासून आम्ही काम करतो प्रभू, सेवा करतो राव. हे नवीन कोणीतरी माकड भेटते तुम्ही म्हणता हा माझ्यापेक्षा जास्त प्रिय आहे. हे काय? मला तर काही गणित समजत नाही बा तुमचं. थोडी नाराजी झालीच माझ्या लखनजीची आणि होणंही साहजिक होता. पण आता पुढे ऐका. त्यावेळेला हनुमंतराय असं म्हणतायत की प्रभू, आपण जानकीचा शोध लावण्यासाठी मला असं वाटतंय की मी ज्याच्याकडे आहो सचिव म्हणून त्याची आणि तुमची मैत्री झाली पाहिजे. कोण आहे रे तो? सुग्रीव आहे. सुग्रीव. अरे कुठं राहतोय तो? वर राहतोय, ऋषमुख पर्वतावर राहतो. त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि त्यांची आणि तुमची मैत्री झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. अरे बरोबर आहे लेका हनुमान, पण तो वर राहतो रे. थकलोय लेका आम्ही आता. चालून चालून खूप थकलोय, दमलोय आम्ही आणि पायी चालायची काही ताकद नाही राहिलीकडे हनुमान आमची आता. प्रभू, आता पायी चालायची काय गरज आहे तुम्हाला? आतापर्यंत तुम्ही पायी चाललेत, आता पायी चालायची काय गरज आहे? आता वाहन तुमच्या समोर उभं आहे ना. तुमचं वाहन तुमच्या समोर उभं आहे. तुमचा सेवक तुमच्या समोर उभा आहे प्रभू आता. अरे पण राजा, मी एकटा नाही ना, माझा भाऊ आहे सोबत, 2 जण आहोत आम्ही. त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं प्रभू 2 सीटची व्यवस्था आहे ना. लक्षात आलं का? 2 सीटची व्यवस्था आहे. एका खांद्यावर पाहिलं तुम्ही ते चित्र, एका खांद्यावर राम प्रभूला बसवलं, एका खांद्यावर लक्ष्मणाला बसवलं आणि जय श्रीराम जय श्रीराम म्हटलं महाराज. आणि ज्यावेळेला उड्डाण घेतलं ना त्यावेळेला लक्ष्मण म्हटलं की हनुमान, तू माझ्यापेक्षा दुप्पट मोठा नाही रे बाबा, 1000 पट मोठा आहेस तू. 1000 शेषाचा अवतार आहे का हनुमान मी. सगळ्या पृथ्वीचा बोजा सहन करण्याची शक्ती आहे माझी आणि माझा बोजा घेऊन असे वर उड्डाण मारण्याची शक्ती जर तुझी असेल तर तू किती मोठा आहेस दादा, किती मोठा आहेस. पृथ्वीचा बोजा सहन करणाऱ्याचा बोजा सहन करून उड्डाण मारतोय तू. तू माझ्यापेक्षा दुप्पट नाही हनुमान, 1000 पटीने मोठा आहेस. 1000 पटी. ते माझे हनुमंत आहे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. आपण काही कारण पाहिले. तुम्ही रामप्रभूचे सेवक आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. तुम्ही रामप्रभूचे भक्त आहात म्हणून मी तुम्हाला शरण. तुकोबाराय कोणालाही शरण नाही जाणार महाराज. अरे त्या देवाला सुद्धा शरण जायला तयार नाही जे हनुमंत तुकोबाराय. शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते केते, आपल्या पोटाशी रडते मागती सिती अवधान. कोण्याही देवाला शरण न जाण्याची तयारी सांगणारे माझे तुकोबाराय जर हनुमंतरायला शरण येत असतील तर मला असं वाटतं हा हनुमंतरायचा परिचय. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता,
एवढ्यासाठी शरण आलो, मला भक्तीची वाट दाखवा. ज्याला माहीत असेल त्याला विचारली पाहिजे, ज्याला वाट माहीत नसेल त्याला विचारू नका महाराज. मला असं वाटते शेगावची वाट विचारायची असेल तर आम्हाला विचारा, आम्ही सांगू तुम्हाला की तिथं जा, तुम्हाला टाळ भेटतील. हे तिथलेच टाळ आहेत, शेगावचेच आहेत, आहे ना. शेगावचा मार्ग विचारायचा असेल तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातले आहोत, आम्हाला विचारा, आम्ही सांगू तुम्हाला हा शेगावचा मार्ग आहे. इथून जर पैठणचा मार्ग विचारायचा असेल तर तुम्हाला विचारला पाहिजे, बरोबर आहे ना. पैठणचा मार्ग सांगायचा असला कसा सांगणार तुम्ही? इथून जालन्याला जा, जालन्याहून देऊळगाव राजाला जा, देऊळगाव राजाहून मग कसा सांगितला पाहिजे? अंबळला जायचं आणि अंबळून डायरेक्ट विमानानं जायचं का? डायरेक्ट पाचोडला जायचं. म्हटलं पाचोड सोडून दिलं तुम्ही, म्हटलं म्हणून विमानानं. अंबळला कधी विमानतळ झालं बा? हो, मग पाचोडला जायचं, नंतर पाचोडून पैठणला जायचं. आणि शेगावचं म्हटलं तर इथून जालन्याला जायचं, जालन्याहून देऊळगाव राजाला जायचं, तिथून चिखलीला जायचं, चिखलीहून खामगावला जायचं, खामगावून शेगावला जायचं. किती फटाफट सांगितलं मी, मला मार्ग माहीत आहे तो. तुम्ही हा किती फटाफट मार्ग सांगितला, तुम्हाला माहीत आहे तो मार्ग. म्हणून मार्ग कोणाला विचारला पाहिजे? ज्याला माहीत आहे त्याला विचारला. ज्याला माहीत नाही त्याला विचारून काय उपयोग आहे सांगा. ज्याला ज्या दुकानचा मार्ग माहीत आहे त्याला तो विचारला पाहिजे की या दुकानचा मार्ग कोणचा आहे. का आम्हाला विचारता तुम्ही? आम्हाला विचारता का हा मार्ग तुम्ही? आम्हाला काय माहित आहे, हा कोणाला विचारला पाहिजे मग? हो चोपदार, आहे का तुम्हाला माहित आहे जालन्यात कुठं कुठं भेटते म्हणून? नाही. ज्यांना जो मार्ग माहीत आहे त्यांना तो मार्ग विचारला पाहिजे, अन्यथा तुम्ही मुक्कामाला पोचणार नाही. प्रापंचिक माणसाला सुखाचा मार्ग नका विचारू रे माझ्या राजांनो. अरे तेच दुःख भोगतायत ते तुम्हाला कुठं सुखाचा मार्ग सांगतील? सुखाचा मार्ग विचारायचा असेल तर माझ्या तुकोबारायांना विचारा, ते सांगते. सुखा लागी करसी तळमाळ पंढरीची जाय कवेळा, अवघाची सुखरूप होजे सर्वजने करी करायची. करसी तळमाळ पंढरीची जाय कवेळा, उपभोजे जन्मजन्मीचे दुःख विसरावे. जो ज्याला मार्ग माहीत असेल तो त्याला विचारला पाहिजे. मार्ग म्हणजे जे माहीत असेल त्याला ते विचारलं पाहिजे. विनेकरी खरं म्हणजे काय असते की भाकरी थापून असल्या पाहिजेत का लाटून असल्या पाहिजेत? थापून असल्या पाहिजेत. कशा थापायच्या असतात त्या? हे अनुभवाने सांगताय तुम्ही? आताच्या कशा आहेत मग? गवऱ्या थापल्यासारख्या आहेत ना? नाही ना, इथं नाहीत ना. मी इतक्या जोराने तुम्ही सांगता याचा अर्थ तुम्ही इथं नाहीत म्हणून. इथं असत्या तर तुमची काय पावर असती साहेब हे सांगायचं सगळं. तुम्हाला त्याही भेटल्या नसत्या मग. हे तुम्हाला विचारलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. भाकरी करणारे ते आहेत बिचारे, फक्त खाणारे आहात तुम्ही. भाकरी चांगल्या आहेत म्हणून तर तब्येत चांगली आहे तुमची. असो, ज्याला जो मार्ग विचारायचा त्यालाच विचारला पाहिजे, अन्यथा तुम्ही मुक्कामाला पोहोचणार नाही. आपल्याला वेगवेगळे मार्ग माहीत आहेत, आपल्याला व्यसनाचे मार्ग माहीत आहेत, आपल्याला विषयाचे मार्ग माहीत आहेत, पण आपल्याला सुखाचे मार्ग माहीत नाहीत महाराज. आपल्याला भक्तीचा मार्ग सुद्धा माहीत नाही. पण ज्यांना तो मार्ग माहीत असेल त्यांना विचारला पाहिजे. महाराज म्हणतात तेनेची पंथे चालू जाता जाता न पडे गुंता कोठे. काही. भक्ती सांगणं हा विषय वेगळा आहे, भक्ती करणं हा विषय वेगळा आहे. भक्ती कशाला म्हणतात माहित आहे तुम्हाला? राम प्रभूला विचारलं होतं नारदाने भक्ती कशाला म्हणताय. प्रभूने सांगितलं होतं नारदाला, खरं सांगू का नारदा, ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. प्रभू ज्याने प्रसन्न होत असेल ती भक्ती आहे बघा.
सेवा कशाला म्हणतायत? ज्याने आपला मालक प्रसन्न होत असेल त्याला सेवा म्हणतायत. आपल्या मनाने केल्या जाते ती सेवा नाही. मालक ज्याने प्रसन्न होत असेल ते सेवा. पतीची या मनोभावा न चुकीची हेची परमसेवा. पतीच्या मनोभावाप्रमाणे केल्या जात असेल ती सेवा, अन्यथा ती सेवा कशी असेल महाराज? विठ्ठल 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 पतीला आवडेल ती सेवा, मालकाला आवडेल ती सेवा. ते म्हणजे कधी गॅसची टाकी असते ना, गॅसची टाकी नाही का, टाकी असते. बिचारा एक माणूस ती टाकी घरी घेऊन आला आणि सौभाग्यवती म्हटली, अशी टाकी आणली तुम्ही? अहो कलरची टाकी आणायची, कलरची, याला अजिबात कलर नाही. आता टाकीला कलर असला का नसला का, तुम्ही ऐकताय ना, टाकीला काय कलर, ते परतच द्यायची असते बाई, तिला कशाला कलर पाहिजे? असंच आहे म्हणे तुम्ही कोणचाही माल घरात आणला की थर्ड क्लास आणता म्हणे. कोणची भाजी आणली की थर्ड क्लास, वांगे आणले की थर्ड क्लास, कोणचाही माल तुम्ही घरामध्ये थर्ड क्लास घेऊन येता म्हणे. तो म्हटला लग्नात सुद्धा मला लोक हेच म्हणत होते. तुमच्या लक्षात आलं का नाही काही? रसाचे दिवस होते, रस. आता रसाचे दिवस आहे. चांगलं आहे, रसगीत चांगलं, तुमचं दोघांचं चांगलं दिसतं मला. रसाचे दिवस होते आणि सौभाग्यवतीने रस केला. तो रस अशी पोळी बुडवली ना, त्याला रसच येत नव्हता. तो जसं काय पाणीच आहे, बुडवली की तशीच पोळीवर यायची. काय करा म्हणे, काय रस केला म्हणे बाबा हा. शेवटी तो म्हटला, असे रस करायची पद्धत असते का म्हणे? हा रस आहे का? हा लाल पाणी आहे व फक्त म्हणे, रसनं पोळीला आला तर पाहिजे तो रस. अशी पोळी बुडवली की पाण्यासारखंच वाटते म्हणे सगळं हे. ती बाई खवळली आणि त्याने तो पेटारा समोर आणून ठेवला. बघा म्हणे पेटाऱ्यावर नाव काय? एकदम एक नंबर, काय त्याला म्हणतात, हापूस. देवगडचा हापूस आहे म्हणे. दिसत नाही का पेटाऱ्यावर नाव लिहिलेलं? हे देवगडचा हापूस, एक नंबर हापूस म्हणून. तो हापूस आंबा आहे म्हणे हा. हे पहा, तुम्ही वाचता येत नाही का? तो म्हटले याच्यावर माझा विश्वासच नाही लिहिलेल्या याच्यावर. का बरं विश्वास नाही म्हणे? म्हटले तुझा बॉर्डरटा माझ्याकडे आलता ना, त्यावेळेला सुद्धा सुस्वभावी, सज्जन, समजदार हे सगळं लिहिलं होतं म्हणे, त्यातलं काहीच नाही निघलं. जा आता. विठ्ठल 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 प्रापंचिक माणसाला सुखाचा मार्ग विचारायचा नाही, तो साधूला विचारायचा. ज्याला माहीत असेल त्याला विचारायचं. मी हे सांगत होतो, प्रामाणिकपणे आपल्या पतीची सेवा ही खरी सेवा आहे. प्रामाणिकपणे आपल्या मालकाची सेवा ही खरी सेवा आहे. आणि तो सेवक लहान कधी राहत नसतो महाराज. त्या सेवकाला माणसं मोठं बनवल्याशिवाय राहत नसतात. प्रामाणिकपणे सेवा करणारा माणूस असाल ना, क्षमा करा मला एक उदाहरण म्हणून सांगतो. प्रामाणिकपणे सेवा करणारा, चहा विकणारा सुद्धा एखाद्या दिवशी पंतप्रधान झाल्याशिवाय राहत नसतो. प्रामाणिकता असली पाहिजे, सेवेमध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही UP मध्ये जर गेलात ना, तो आमचा एक बाबा आहे, मठातला महाराज आहे. हे लोक म्हणतात तुम्ही महाराज लोकाला काय समजते, जरा UPत जाऊन बघा म्हणजे समजेल तुम्हाला की महाराज लोकाला काय समजते म्हणून. महाराष्ट्राचा सुद्धा मुख्यमंत्री एकदा महाराज करून दाखवा तुम्ही, मग समजेल तुम्हाला महाराज काय करू शकतो म्हणून. पण हे महाराज करत नाहीत आपल्याला, हे नाही का? सेवा आणि सेवा, तेत सेवा हाची दारवंटा. तुम्हाला जर मालकाच्या पर्यंत पोहोचायचं असेल ना, तुम्ही किती गरीब असा, पण प्रामाणिकपणे सेवा करा महाराज. मालक तुम्हाला मालकापेक्षा सुद्धा मोठं बनवल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक सेवक आहेत. अत्यंत गरिबी. आमच्याकडचा एक माणूस मुंबईला गेला, एका घरी सेवा करत होता. इतकी प्रामाणिकपणे सेवा केली, काय सांगू तुम्हाला. त्याचे स्वतःचे 3 हेलिकॉप्टर आहेत. आता इलेक्शन मध्ये भाड्याने देतो, 3 हेलिकॉप्टर आहे स्वतःचे. सेवा करा. अरे सर्वसामान्य माणसाची प्रामाणिक सेवा जर माणसाला मोठं बनवत असेल तर त्याची सेवा काय लहान बनेल का माणसाला? त्याची सेवा केल्यानंतर का माणूस लहान होईल का? आणि म्हणून तुम्ही सेवक आहात,
तुम्हाला भक्तीचा मार्ग माहीत आहे महाराज. आणि सेवा ही सुद्धा फार मोठी भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि म्हणून तुम्ही सेवक आहात आणि म्हणून आम्हाला तुम्हाला भक्तीचा मार्ग माहीत आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुम्ही चांगला मार्ग दाखवणारे आहात, तुम्ही सुभट आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही साधू आहात. तुम्ही आम्हाला वाईट मार्ग कधी दाखवणार नाही. म्हणून आम्हाला तुम्ही भक्तीचा मार्ग दाखवा. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात? शूर आणि धीर, शूर आणि धीर. एक माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा. कोणापुढे? त्याच्या बायको पुढे. म्हणा ना मग मोठ्यानं. उठायला कशी फिरवायचा सांगा. अरे ते अशी हाताने सांगा. अशी फिरवायचा. प्रॅक्टिस चांगली आहे. अशी तलवार फिरवायचा. हे बघ अशी तलवार फिरवली पाहिजे, अशी ढाल धरली पाहिजे, असा भाला फेकला पाहिजे, असा गोळा टाकला पाहिजे. ती म्हणायची माझ्या नाकापुढे कशाला, तिकडे मरा ना. तो म्हटला तिकडे गेलं तर 35 मारले, इकडे गेलो तर 25 मारले. ऐका माझं ऐका. तो म्हटली की मला चांगलं माहीत आहे तुम्ही फार प्रताप केला आज. तुम्ही भोजन करा आणि विश्रांती करा. आणि खरं म्हणजे अशी तलवार फिरवली पाहिजे. ती म्हटली मला चांगलं माहीत आहे. शेवटी त्याला राग आला. राग आल्यानंतर तो एक दिवस गेला, तलवार घेऊन गेला, तलवार घेऊन, आणि माणसाचे हात तोडले. माणसाचे. पाहता काय महिलांनो, रोज अपमान त्याला सहन झाला नाही. एक दिवस माणसाचे हात तोडले त्याने. इथून माणसाचे खटाखट खटाखट 20 माणसाचे हात तोडले त्याने. हो. आणि 20 माणसाचे हात तोडून 40 हाताचा गठ्ठा आपल्या डोक्यावर घेतला. रक्तबंबाळ झाला. आला घरी, टाकला आपल्या बायकोच्या समोर. बाग म्हणत होती ना कोणाचे हात आहेत? म्हणे माणसाचे आहेत. पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. ती बिचारी म्हटली की पठ्ठ्याने माणसाचे हात तोडल्यापेक्षा पठ्ठ्याने माणसाचे मुंडके का तोडले नाहीत? पठ्ठ्या म्हटला मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून दिले होते म्हणून तर हात आणले. जा. याला शूर म्हणणार तुम्ही? हा शूर आहे? हा शूर नाही महाराज. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, हर करम अपना करेंगे हे वतन तेरे लिए. 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे होते भगतसिंग. फासावर गेले त्यावेळेला 85 वर्षाचे नव्हते. लग्नासाठी त्यांच्या आईने 50 रुपये दिले होते त्यांच्या हातात. जा 50 रुपयाचा बाजार 1930 साली आणायचा होता. त्यावेळेचे ते 50 रुपये होते. आणि भगतसिंग विचार करतायत कशासाठी? मा पाहुणे येत आहेत कशासाठी? तुला पाहण्यासाठी. म्हणजे नेमकं काय? तुझं लग्न करायचंय. आणि भगतसिंगाला तो जालिनवाला बागातला हत्याकांड त्या ठिकाणी त्यांच्या समोर आला. इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर हिंदुस्थानी मरण थांबले होते. आणि 9 वर्षाचे होते भगतसिंग. रक्ताने लाल झालेली माती आपल्या हातात घेतली आणि शपथ घेतली होती की मा एक दिवस मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तो सगळा जालिनवाला बागातला हत्याकांड त्यांच्या समोर आला. आणि 50 रुपयाच्या नोटीकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी विचार केला, मी जर याचा बाजार आणला आणि मला जर पाहुण्याने पसंत केलं आणि माझं जर लग्न झालं तर मला जन्मभर बाईची सेवा करावी लागेल. माझा जन्म बाईच्या सेवेसाठी नाही, माझा जन्म आईच्या सेवेसाठी आहे. मेरा कर्मा तू मेरा धर्मा, तेरा सब मेरा सब कुछ तू. याचा अर्थ माझ्या पोटातून आहे.
मी काय माझं कीर्तन चांगलं व्हावं याच्यासाठी हे म्हणत नाही. मी हे गीत म्हणून म्हणत नाही, मी हे राष्ट्रगीत म्हणून म्हणतो. आणि देशावरचं प्रेम आपलं कमी होत चाललंय महाराज, ते कुठंतरी असलं पाहिजे. देशावरचं प्रेम जर कमी 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 होत गेलं ना, एक दिवस आणखी हा देश पारतंत्र्यात जाईल. आणि त्यावेळेलाही झालं होतं म्हणून पारतंत्र्यात गेला, आताही झालं तर पारतंत्र्यात जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची वाट पाहावी लागेल आणखी. महाराज काही पुन्हा पुन्हा येत नसतात, त्यांना यायला खूप दिवस लागत असतात. म्हणून आपलं देशावरचं प्रेम असं दृढ झालं पाहिजे, म्हणून हा प्रयास आहे रे माझ्या राजांनो. हा प्रयास काही फक्त आमचं कीर्तन चांगलं होण्यासाठी नाही, की बाबा काय गीत म्हटलं महाराजांनी, नाही. आता काय चांगलं व्हायचं राहिलं महाराज, आता म्हसनात गेल्या गौऱ्या, आता काय चांगला विचार करायचा. आता विचार एवढाच करायचा की आपल्याकडून देशाची सेवा झाली पाहिजे, एवढाच विचार करायचा. स्वतंत्र क्रांती केली, संसदमध्ये बॉम्ब टाकला, लाहोरच्या जेलामध्ये अटक झाले, सही झाली त्यांच्या फाशीवर आणि 20 दिवसांनी फासावर जाणार हे ठरलं. त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची बहीण भेटायला गेली. माय रडत होती. भगतसिंग म्हणत होते, रोना नहीं माँ, वीरों की माँ कभी नहीं रोती माँ, तू तो वीरों की माँ है. रडू दे दादा, मला रडल्याशिवाय माझ्याजवळ काय आहे. मी त्या मुलाशी बोलते, तुला मला रडू नको म्हणण्याचा अधिकार नाही भगत. याचं कारण अजून तू कोणाचा बाप नाहीस. तू जर कोणाचा बाप असेल तरच तुला हे म्हणण्याचा अधिकार आहे. आई वडिलाच्या देखत ज्यावेळेला मुलगा जातोय ना, त्यावेळेला त्याला काय दुःख होते तुला माहीत नाही लेका भगत. ते मुलगा माझ्या समोर उभा आहे, की जो माझ्या समोर आता मरणार आहे, फासावर जाणार आहे 20 दिवसाने. भगतसिंग आपल्या आईला विनंती करतायत की माँ, माझी लाज घ्यायला तू यायचं नाही, मला लाश घ्यायला. लाश समजते ना, लाश कोणाला पाठवायचं, काकाला पाठवायचं. तू या ठिकाणी येशील, हे हरामखोर इंग्रज तुझ्याकडे बोट दाखवून म्हणतील हे भगतसिंगाची माय आहे. तो माझा अपमान असेल, तो माझ्या मातीचा अपमान असेल. मला यांना समजू दे की या देशातल्या तरुणांना तारुण्य महत्त्वाचं नाही, आपला देश स्वतंत्र होणं महत्त्वाचं आहे. आणि भगतसिंग ज्या दिवशी तो दिवस उजाडतो, त्या दिवशी एका क्रांतीवीराचं पुस्तक वाचत असतात. शिपाई येतो, भगतसिंग तयार हो जाओ. पुस्तक भिरकावतात आणि तयार होतात. हा हम तयार आहे. कशासाठी? फासावर जायसाठी, फासावर जायसाठी. याला म्हणतात शूर. जो शूर असेल ना, तो धीर असला पाहिजे. जो धीर असेल तो शूर असू शकतो, लक्षात ठेवा. आणि मग शूर एक सहज उदाहरण दिले तुम्हाला, सहज उदाहरण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो महाराज आपण, पण मी सांगतो तुम्हाला, ज्यांचं या देशावर प्रेम नसेल त्या हरामी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा काय अधिकार आहे? त्यानेच तो जय जयकार केला पाहिजे की ज्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही, फक्त देशाचा विचार केलाय. अफजल खान ज्या वेळेला महाराजांना मारायसाठी आला होता, त्यावेळेला महाराज प्रतापगडावर, राजगडावरून प्रतापगडावर आले होते. कोण होता तो अफजल खान? लेका उभा राहिला की बुर्जासारखा भासत होता. जेवढा उभा होता तेवढा तो आडवा होता. पोलादी सरेची पहारेची सरी करण्याची त्याची ताकद होती. तो स्वतःला बृहशिखन आणि कुफ्रशिखन म्हणून घेत होता. मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा मी विध्वंसक आहे असा त्याचा शिक्का होता. तो जेवढा शूर होता तेवढाच क्रूर होता. कपट आणि दगाबाजी ही त्याची नीती होती. महाराजांना मारण्यासाठी आला होता. आणि सज्जनानो, महाराजांना राजगडावरून एक निरोप आला. निरोप इतका वाईट होता महाराज. सईबाईची तब्येत बरी नव्हती. शंभूराजा 1.5 वर्षाचे होते आणि सईबाई मेल्यात गेल्यात हा निरोप महाराजांना सहन करावा लागला. महाराज आपल्या सौभाग्यवतीच्या अंतविधीला सुद्धा हजर राहू शकले नाहीत. एका बाजूने प्रपंच होता, दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र होता. माझ्या प्रपंचाचं काही झालं तरी चालेल, पण मला महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. ते छत्रपती, ते छत्रपती, ते छत्रपती. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे, खरंच केला पाहिजे. साला 5-50 वर्षात सगळा खेळ खलास होणार आहे. देशाचं कसं होईल बघा, कसा विचार करायचा तुम्हाला. आणि म्हणून शूर असला पाहिजे माणूस.
आणि शूर माणूस धीर असला पाहिजे. धीर असला पाहिजे. शूर आणि धीर. पण आणखी पुढे ऐका, ते शूरत्व आणि ते धीरत्व आपल्या स्वामीच्या सेवेसाठी असलं पाहिजे. ते काही शूरत्व असं उन्मत्त होण्यासाठी नसलं पाहिजे. ते काही धीरत्व गरिबाला त्रास देण्यासाठी नसलं पाहिजे. ते शूरत्व लक्षात येते ना तुमच्या, आणि ते धीरत्व देशाच्या सेवेसाठी असलं पाहिजे. आता आम्ही शूर आहोत, आम्ही तसं नाही, ते सेवेसाठी असलं पाहिजे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि हे सगळं शूरत्व आणि धीरत्व कोणाकडून आलं हो तुमच्याकडे? खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे ते शूरता आली ना, ते कोणाकडून आली? जिजामाताकडून आली. जिजामाताकडून आली. जिजामाता आणि झालंय माझं कीर्तन आज, दोघंही सोंगट्या खेळण्यासाठी बसले. आणि महाराज बरं का ताई, दोघंही सोंगट्याने खेळ खेळण्यासाठी बसले. आणि दोघांचा पण ठरला. काय पण होता? पण असा होता की जो हारेल त्याने जिंकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची. सरपंच, जो हारेल त्याने जिंकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची. आणि त्या डावामध्ये महाराज हारले. 9-10 वर्षाचे असतील हारले महाराज. आणि हारल्यानंतर सांगा मा साहेब तुमची इच्छा. आम्ही हारलो, तुम्ही जिंकलात, काय इच्छा आहे तुमची? शिवाजी महाराजांचा हात जिजामातेने पकडला. शिवनेरीच्या किल्ल्याच्या त्या खिडकीजवळ आल्यात आणि तिथून एक गड दाखवला. तो प्रतापगड होता. त्या गडावर झेंडा होता, पण तो स्वातंत्र्याचा नव्हता, तो पारतंत्र्याचा होता. तो गड आपल्या स्वराज्यामध्ये नव्हता, त्याच्यावर भगवान होता, दुसराच कोणता तरी चमकत होता. महाराजांना त्या खिडकीतून त्या गडाकडे बोट दाखवून सांगितलं, छत्रपती आमची इच्छा पूर्ण कराल ना? म्हटलं हा मासाहेब, हारलो तर आम्ही, तुमची इच्छा पूर्ण केली पाहिजे. माझी दुसरी काहीच इच्छा नाही छत्रपती. ज्या गडावर पारतंत्र्याचा ध्वज आहे तो गड स्वातंत्र्यामध्ये येऊन त्यांना स्वातंत्र्याचा झेंडा त्याच्यावर लागला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. 9व्या वर्षी म्हणून छत्रपती तू का म्हणे रुद्रा, 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 तू का मातेची पुत्र आहात तुम्ही. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. कैकेयीच्या हातावरचा पिंड घारीने नेला आणि तो खऱ्या अर्थाने अंजनीच्या पात्रामध्ये आला. अंजनीने तो सेवन केलाय. ते आहात तुम्ही, साक्षात शिवजीचे अवतार आहात तुम्ही. आणि तुमचा खरा परिचय आहे, तुम्ही अंजनी मातेचे पुत्र आहात. अंजनीची या तुमरा